आज आपण पवित्र शास्त्रातून एक करून दाविदाविषयी पाहणार आहोत. दावीद हा बायबलमधील एक महान राजा असा होता आणि आम्ही पाहतो की तो देवाच्या मनासारखा मनुष्य म्हणून ओळखला जात होता. आणि त्याचे जीवन पाहत असताना विश्वास, विजय, त्याचप्रमाणे चूक, पश्चाताप आणि देवाच्या कृपेचे उदाहरण या दाविदामध्ये आपणाला पाहावयास मिळतं. परंतु त्याची जर आपण सुरुवात पाहिली तर सुरुवातीस आपण पाहत असताना दाविदाचा जन्म हा एक कुटुंबामध्ये झाला. जर आपण पहिले शमूएल याचा 16वा अध्याय जर पाहिलं तर पहिल्या वचनामध्ये आम्हाला दिसून येईल तो येशाय बेथलेहेमकर याजकडे पाठवतो शमूएलाला, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरता राजा म्हणून निवडलेले आहे. दावीद हा इशेचा धाकटा मुलगा होता आणि तो यहुदा वंशातील होता आणि त्याचा जन्म बेथलेहेम मध्ये झालेला मी या ठिकाणी पाहतो. आणि शमूएलाला सांगितलं होतं की मी इशेच्या मुलापैकी एका मुलाला राजा म्हणून निवडलेले आहे. आणि आम्ही पाहतो की 17वा अध्याय आणि जर 12व्या वचनामध्ये जर आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी दाविदाला 7 भाऊ होते. म्हणजे यशाला जवळजवळ 8 पुत्र होते आणि सर्वात छोटा हा दावीद असा होता. आणि दाविदाचे 7 भाऊ होते. आणि त्या काळात तर जर आपण पाहिलं तर धाकट्या मुलाला महत्व जास्त दिलं जात नसेल, परंतु आम्ही पाहतो की देवाने त्याचीच निवड अशी केलेली होती. पुढे आम्ही पाहतो की दावीद हा मेंढपाळ असा होता आणि त्याला मेंढरं राखायचं काम होतं. परंतु दुसरे त्याचे जे भाऊ होते ते वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते, परंतु ह्याला साधं असं काम दिलेलं असं होतं. जर आपण दाविदाच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर पहिली गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येते म्हणजे दाविदाचं प्रारंभ एक साधासा प्रारंभ आपल्याला दिसून येतो. दाविदाचे साधे प्रारंभ. 16वा अध्याय 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. तर आता यशेचा जर मोठा मुलगा जर पाहिला तर तो धष्टपुष्ट असं वाटला. शमूएलाला वाटलं की याचीच कदाचित निवड परमेश्वराने केलेली असणार, परंतु परमेश्वराने त्याची निवड केलेली नव्हती. तर परमेश्वराने निवड या ठिकाणी दाविदाची केलेली लहान मुलाची केलेली आम्ही पाहतो. पहिली गोष्ट दाविदाच्या संदर्भामध्ये आम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे देव बाह्य स्वरूप पाहत नाही, तर तो आपले हृदय पाहतो. देव बाह्य स्वरूप पाहत नाही, तर तो आपले हृदय पाहतो. या ठिकाणी येशेचा जो मोठा मुलगा होता तो तर धष्टपुष्ट निवडण्यासारखा राजा म्हणून निवडणं शोभेल असा दिसणारा होता, परंतु त्याची निवड परमेश्वराची नव्हती. परंतु दाविदाकडे पाहत असताना दाविदाला चांगल्या हृदयाचा पवित्र माणूस पाहिजे होता. तर पहिली गोष्ट दाविदाच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी शिकायस ती मिळते म्हणजे देव बाह्य स्वरूप पाहत नाही, तर तो आपले हृदय पाहतो. आम्ही देखील देवाची सेवा करत असताना आम्ही कोण आहोत, कसे आहोत, कोणते आहोत, किती शिकलेले आहोत, आमचा रंग कसा आहे, ड्रेस कसा आहे, याच्याकडे परमेश्वर न पाहता आमचं हृदय काय आहे, आमचं मन काय सांगतं, याकडे परमेश्वर पाहतो. दुसरी गोष्ट त्याच्या संदर्भामध्ये आपण त्याच्या जीवनामध्ये पाहावयास लिहिली तर 17व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की दाविदाची निवड झाल्यावर 17व्या अध्यायामध्ये दावीद गल्याताचा वध करीतो. फलिस्ती हा गोल्यात म्हणजे हा फार मोठा असा होता आणि त्याच्याबरोबर दावीद लढाई करायचं किंवा त्याच्याबरोबर हल्ला करायचं म्हणजे हे कदाचित लोकांना वाटत होते की अशक्य अशी गोष्ट आहे. परंतु दाविदाने हा जो गोल्यात जो राक्षसासारखा होता त्याने दाविदाने
विश्वासाने या गोल्यातावर विजय मिळवलेला आम्ही पाहतो. 17वा अध्याय 45व्या वचनामध्ये आपणास पाहावयास मिळतं. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तेव्हा दावीद त्या पलिष्ट्यास म्हणाला, तू तरवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलेलो आहे. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलेलो आहे. दावीद या ठिकाणी गोल्यातावर विजय करीतो. केवळ आम्ही पाहतो की विश्वासाने त्याने जी विजय मिळवलेला आहे. आपल्याला माहित आहे की त्याने 5 धोंडे त्या ह्याच्यामध्ये घेऊन त्याने गलोरीमध्ये घेऊन त्याने दाविदाचा वध केलेला आम्ही पाहतो. दुसरी गोष्ट दाविदाच्या संदर्भात या ठिकाणी शिकायस मिळते ती म्हणजे मोठ्या समस्या जेव्हा असतात त्यावर देवावर विश्वास ठेवून विजय मिळवता येतो. या ठिकाणी गोल्यातावर दाविदाने विजय देवावरील विश्वासामुळे मिळवलेला आहे. ही समस्या त्या ठिकाणी होती, एक आव्हान त्या ठिकाणी दाविदासमोर होतं आणि गोल्यातावर विजय मिळवलेला आम्ही पाहतो. पुढे आपण जर गेलो तर दाविदाचा देवावर पूर्ण असा विश्वास असा होता. दावीद देवावर विश्वास ठेवणारा असा होता. आपणाला माहित आहे की स्तोत्र संहिता याचा 23वा अध्याय, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, तो मला हिरव्याचार कुरणात नेतो. या ठिकाणी दाविदाचा देवावरील विश्वास हा आपणाला या ठिकाणी प्रगट होतो. दाविदाचा देवावरील विश्वास या ठिकाणी आपणाला प्रगट होतो. म्हणून त्याने आम्ही पाहतो की अनेक स्तोत्रे लिहिलेली आहेत. स्तोत्र संहितामध्ये 150 स्तोत्र आहेत. त्याच्यातील बहुतेक बरीच स्तोत्रे ही दाविदाने लिहिलेली आहेत. आणि विशेष करून या ठिकाणी तो असं म्हणत आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. कठीण काळात शिकण्यास धडा आपणास असा आहे की कठीण काळात ही आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. कोणताही प्रसंग असो, कितीही परिस्थिती गंभीर असो, कोणतीही आव्हान असो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. हा जो विश्वास दाविदाचा परमेश्वरावर होता, त्याप्रमाणे आमचा देखील विश्वास हा परमेश्वरावर दाविदासारखा असला पाहिजे. परंतु दावीद हे सर्व जीवन जगत असताना आम्ही पाहतो की दुसरे शमूएल या 11व्या आणि 12व्या अध्यायामध्ये दाविदाने चूक देखील केलेली आहे. दावीद त्या ठिकाणी बेतशेबाच्या संदर्भात त्याने मोठे पाप केले आणि हे आम्ही पाहतो की हे पाप जे केलं 11व्या 12व्या अध्यायामध्ये त्याच्याविषयी उल्लेख केलेला आहे. दुसरे शमूएल याचा 11वा आणि 12वा अध्याय. परंतु या ठिकाणी त्याच्या संदर्भात एक चांगली गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे त्याने मनापासून पश्चाताप केलेला मी पाहतो. जर आपण स्तोत्र संहिता याचा 51वा अध्याय जर वाचला आणि त्याच्यामध्ये विशेष करून 10व्या वचनामध्ये आपणाला पाहायला मिळतं, तर आपल्या जीवनामध्ये आपण जर चूक केलो तर खरा पश्चाताप केल्यावर देव क्षमा करणार आहे. दाविदाच्या संदर्भामध्ये आपल्याला तेच पाहायला मिळतं. दाविदाने या ठिकाणी चूक केली, परंतु त्या चुकीचं त्यांनी पापाची क्षमा मागून पश्चाताप केला आणि देव त्याला क्षमा केलेला मी पाहतो. पुढे आम्ही पाहतो की 5वी गोष्ट त्याच्या संदर्भामध्ये देवाने दाविदाच्या वंशातून मशिया येईल असे वचन दिले. जर आपण उत्पत्ती याचा 49वा अध्याय 9व्या आणि 10व्या वचनाकडे जर वळालो तर या ठिकाणी ही देवाची जी योजना होती ही जवळजवळ 900 वर्षापूर्वीची जी योजना होती प्रगट केलेली होती. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं होतं की यहुदाच्या वंशातून राजा उदयास येईल, आणि हे देवाचे वचन या ठिकाणी स्पष्ट केलेलं होतं. आणि तो राजा बेथलेहेम गावचा असणार आहे. आणि त्याच्यापासून आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा मसीहा आलेला आम्ही पाहतो. दुसरे शमूएल याचा 7वा अध्याय 12, 13, 14, 15, 16 या वचनामध्ये आपणाला हे दिसून येतं. तर 5वी गोष्ट याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपणाला हे दिसून येतं,
देवाचे जे वचन आहे, देवाने जे काही अभिवचन दिलेलं आहे ते नेहमी पूर्ण होतं, नेहमी पूर्ण होतं. उत्पत्ती याचा 49वा अध्याय, या ठिकाणी देवाने जे अभिवचन दिलं होतं किंवा जे सांगितलं होतं त्याची पूर्णता झालेली आम्ही पाहतो दाविदाच्या संदर्भामध्ये. तर दाविदाच्या जीवनातून आपणाला या ठिकाणी ह्या 5 संदर्भातून 5 धडे शिकाव्यास मिळतात. ते म्हणजे पहिली गोष्ट आपण पाहिलो, देव आपले हृदय पाहतो, बाह्य रूप पाहत नाही. म्हणजे देवाची सेवा करण्यासाठी देव आपली हृदय पाहतो. देव आपली निवड आपण आपल्या हृदयाकडे पाहून करतो. आम्ही कसे आहोत, कोण आहोत, किती शिकलेले आहोत, आपलं बाह्य स्वरूप पाहून तो आपली निवड करत नाही, तर तो आपलं हृदय बघून निवड करतो. देव हृदय पाहतो, बाह्य रूप पाहत नाही. दुसरी गोष्ट दाविदाच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळाली ती म्हणजे देवावर विश्वास ठेवल्यास मोठे संकट, आम्हाला मोठ्या संकटावर मात करता येते. आणि आम्ही पाहतो की दाविदाने गोल्यातावर जो विजय मिळवला तो देवावरील विश्वासाने विजय मिळवला. म्हणून आपण 17:45 मध्ये पाहिलो, पहिले शमूएल 17, मोठा समस्यावर या ठिकाणी गोल्यातावर त्याने विजय मिळवलेला आहे. तर देवावर विश्वास ठेवल्यास मोठे संकट जिंकता येते. तिसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो त्याच्या संदर्भात उपासना आणि प्रार्थना. उपासना आणि प्रार्थना ही आपल्या जीवनाला शक्ती देतात. आणि दाविदाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की दाविदाने बरीच स्तोत्रे लिहिलेली आहेत आणि तो संपूर्णपणे देवाची स्तुती आणि आराधना सर्वदा करत असे आणि देवावर तो संपूर्णपणे विसंबून राहत असे. यावरून आम्हाला हे शिकावयास मिळतं, यावरून आपल्याला हा धडा शिकावयास मिळतो. उपासना आणि प्रार्थना आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. आणि उपासना त्याची आणि प्रार्थना ही आपणाला आपल्या जीवनामध्ये शक्ती देणारी अशी आहे. तर देवाची स्तुती आणि आराधना आणि त्याच्याबरोबर बोलणे म्हणजे प्रार्थना करणे हे आपल्या जीवनामध्ये आपण सोडू नये, हे आपण दाविदाच्या जीवनातून आपणाला शिकायला मिळतं. चौथी गोष्ट आपणाला दाविदाच्या जीवनातून शिकायला मिळते, चौथा धडा म्हणजे जरी आपल्याकडून, आम्ही मानव प्राणी आहोत, आपल्याकडून पाप होत असतं, आम्ही चुकत असतो, परंतु पाप झाले तरी त्या गोष्टीविषयी त्या पापाची क्षमा मागून जेव्हा आम्ही पश्चाताप करतो तेव्हा देव आमची क्षमा करणारा असा आहे. दाविदाच्या बाबतीत तेच झालं. जरी त्यांनी पाप केलेलं होतं, त्याने आपले मनपूर्वक देवाकडे त्या पापाची क्षमा मागितली, त्याने पश्चाताप केला आणि देवाने त्याची क्षमा केलेली आम्ही पाहतो. आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये जीवन जगत असताना या जगामध्ये जरी आम्ही राहत असलो तरी या जगापासून आपण वेगळे असं जीवन जगलं पाहिजे. तरी देखील मानव या नात्याने जेव्हा आपल्याकडून चुका घडतात त्यावेळेस त्याचा पश्चाताप करून आपण देवाकडे क्षमा मागितली पाहिजे, म्हणजे देव आमची क्षमा करणारा असा आहे. आणि आमच्या संदर्भात जी काही देवाची योजना आहे, देवाच्या सेवेविषयी असो, देवाची जी योजना आहे ती परिपूर्ण करण्यास तो सदा सर्व काळ समर्थ असा आहे. दाविदाच्या बाबतीत ते झालं. देवाची योजना दाविदाच्या बाबतीत काय होतं की पहिल्याच वचनामध्ये सांगून ठेवलेलं होतं की या यहुदाच्या वंशातून राजा जो उदयास येईल, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त मशिहा, याच्या संदर्भामध्ये उत्पत्ती या ठिकाणी जे लिहिलेलं आहे ते आम्ही परिपूर्ण ह्या दाविदाच्या द्वारे झालेलं आम्ही पाहतो. की दाविद हा जरी एक साधा मेंढपाळ होता तर देवाने त्याला अत्युच्च केलेला आम्ही पाहतो, तो राजा असा झाला. आणि दाविदाने हे जे काही सर्व केलं ते देवाची स्तुती आणि आराधना सदा सर्व काळ देवाबरोबर राहून त्यांनी सर्व काही केलेलं आम्ही पाहतो. तर या दाविदाच्या जीवनातून काही आम्हाला या लहानशा गोष्टी शिकायला मिळतात, त्या आपण आपल्या दैनंदिन ख्रिस्ती जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये आपण लागू करून घेतल्यास देव आपणाला आपल्या सेवेमध्ये, आणि जी सेवा आम्हाला त्याने दिलेली आहे, जा आणि जगाला सुवार्थ सांगा आणि त्यांना शिष्य करा, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या, हे आमचं मोठं काम जे आहे ते करत असताना आपण दाविदाचं उदाहरण आपल्या जीवनासमोर ठेवूया. दावीद
आम्ही पाहतो की देव हृदय पाहतो, बाह्य स्वरूप पाहत नाही. आणि देवावर विश्वास ठेवल्यास मोठे संकट जिंकता येते. उपासना आणि प्रार्थना ही जीवनाला शक्ती देणारी अशी आहे. आमच्या हातून चूक झाली तरी त्या चुकीची जर आपण क्षमा मागितलो तर देव आमची क्षमा करणार असा आहे. आणि आमच्याविषयी जी योजना आहे, देवाची जी योजना आहे, ती योजना आपल्या जीवनात परिपूर्ण तो केल्या वाचून राहत नाही. तर आज दाविदाचं जीवन आपल्या समोर आपण एक कित्ता उदाहरण ठेवून आपण आपलं ख्रिस्ती जीवन जगूया आणि देवाची स्तुती आणि आराधना करत आपण पुढील दिवस त्याच्या सेवेसाठी आपण सर्वजण जगूया. देव असं करण्यास आपणा सर्वांचं सहाय्य करू.